चला तर मंडळी, आज आपण बघणार आहोत छान रसरशीत आणि एकदम सुके असे गुलाबजाम, जे शाळेच्या बाहेर टपरीवरती मिळायचे असे गुलाबजाम कसे बनवायचे। 1 कप मैद्यापासून एकदम सिंपल अशी रेसिपी आहे। पटकन रेसिपीला सुरुवात करूया। अजिबात जास्त काही साहित्य याला लागत नाही। या ठिकाणी 1 कप म्हणजे 1/4 कप दही घेतलेले आहे आणि तेवढाच कप आपण पाणी यूज करणार आहे। जेवढ्या प्रमाणात दही घेतलंय तेवढंच आपण पाणी यूज करणार आहोत। एका बाउलमध्ये दही घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाणी आपण ॲड केलेलं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये जो आहे फूड कलर मी इथे वापरत आहे। तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही वापरू शकता, नाही वापरला तरी चालेल। उलट नाही वापरला तरी चालेल, कारण खूप कलरच आला पाहिजे खाण्यासाठी असं काही नाहीये। फक्त टेस्ट महत्त्वाची आहे आणि खायला छान झाले पाहिजे हे जास्त महत्त्वाचं आहे। पण या ठिकाणी मी व्हिडिओसाठी इथे कलर वापरलेला आहे आणि मी कलर टाकल्यानंतर इथे 1/4 कप खाण्याचा सोडा टाकलेला आहे। त्यानंतर अर्धा चमचा या ठिकाणी मी बेकिंग पावडर वापरलेले आहे आणि 1 चमचा या ठिकाणी मी तेल टाकून घेणार आहे। एकदम व्यवस्थित सर्व असं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता वरती जे बबल्स आलेले आहे ते तुम्ही बघू शकता। जे फसफसलं आहे पीठ, दही जे म्हणतो आपण, ते फसफसलं की पटकन त्यामध्ये 1 कप मैदा टाकायचा आहे। प्रमाण जे आहे ते एकदम परफेक्ट आहे, अजिबात रेसिपी चुकणार नाही। या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1 कप मैदा जो आहे तो यामध्ये टाकलेला आहे आणि थोडंसं हलकंसं मी चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेलं आहे। व्हिडिओमध्ये दाखवायचं ते मी विसरलेले आहे। या ठिकाणी थोडंसं चिमूटभर मीठ जे आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं। खूप जास्त त्याला मिक्स करत बसायचं नाही, फक्त पीठ जे आहे ते पूर्ण कलरचं बाइंडिंग त्याला येईपर्यंत फक्त मिक्स करायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं आहे। ते लुसलुशीतच असतं पीठ, खूप जास्त घट्ट नसतं, त्यामुळे आतमध्ये त्याला जाळी पडावी यासाठी त्याचं पिठाचं जे टेक्स्चर आहे ते सेम असंच असतं, खूप जास्त घट्टपणा त्याला नसतो। या ठिकाणी त्यावरती झाकण ठेवून आपण साईडला ठेवून देऊया। झाकण ठेवून साईडला ठेवलंय तोपर्यंत आपण दुसरीकडे 1 कप मी साखर घेतलेली आहे आणि त्यालाच 1 कपाला थोडंसं कमी या ठिकाणी मी पाणी घेतलेलं आहे आणि मोठ्या गॅसवरती, मोठ्या फ्लेमवरती हा जो पाक आहे साखरेचा तो मी बनवून घेत आहे। या ठिकाणी बघू शकता 1 कपाला मी थोडंसं कमी पाणी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती हाय ठेवलेली आहे आणि मस्त दणकवून उकळी काढून जो पाक आहे तो या ठिकाणी बनवून घेतलेला आहे। पाक जो आहे आपल्याला खूप चिकट बनवायचा नाहीये, मी तुम्हाला दाखवणारच आहे पाकची कन्सिस्टन्सी कशी असायला हवी। या ठिकाणी मी डिशमध्ये घेऊन दाखवते। पाक जो आहे एकदम असा घट्टसर पण जास्त नाही आणि एक तार पण तुटली नाही पाहिजे आणि थोडासा हाताला चिकट पण लागला पाहिजे, म्हणजे तार जे आहे ती बनायला बघते पण मध्येच तुटते। या प्रकारचा पाक जो आहे आपल्याला बनवायचा आहे। खूप जास्त तार तुटेल असा पाक देखील आपल्याला घट्ट बनवायचा नाहीये। या ठिकाणी पाक जो आहे एकदम परफेक्ट आपला बनून तयार झालेला आहे। आता ह्याच पाकामध्ये आपण गॅस बंद करूया आणि ह्याच पाकामध्ये व्हॅनिला एसेसचे 2-3 थेंब या ठिकाणी टाकून घेऊया। ह्या गुलाबजामसाठी व्हॅनिला एसेसचा जो फ्लेवर आहे तो खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि त्याचा फ्लेवर त्यामध्ये उतरणं जास्त महत्त्वाचं आहे, कारण खायला ते अप्रतिम लागतात। या ठिकाणी व्हॅनिला एसेस टाकल्यानंतर थोडासा कलर जो आहे तो नॉर्मल चेंज होतो। या ठिकाणी पाक बनवून तयार आहे आणि एका कढईमध्ये तेल सुद्धा मी गरम करायला ठेवलेलं आहे। आता झाकण काढून घेतलंय। पीठ जे आहे एकदम मऊसूत झालेलं असतं, तुम्ही हाताला तेल लावून किंवा पीठ लावून याचे गोळे तयार करू शकता। 1 चमचा तेल वरतून टाकून घ्यायचं आणि हाताला देखील तेल जे आहे ते व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे, म्हणजे जे पीठ आहे ते हाताला असं चिपकणार नाही जास्त। या ठिकाणी बघू शकता हातालाही पीठ मी तेल जे आहे ते असं लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर छोटा छोटा पोर्शन घेऊन त्याचा गोलाकार असा गोल तयार करून घेतलेला आहे हलकासा आणि मग मी गरम गरम तेलामध्ये ते सोडलेलं आहे। लोखंडी कढईचा वापर केला तर जास्त बेस्ट आहे। या ठिकाणी मी लोखंडी कढईचाच वापर केलेला आहे। कोणतंही तळण करण्यासाठी लोखंडी कढई वापरणं जास्त चांगलं आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता गोलाकार गोळे करून मी तेलात सोडते आणि मीडियम गॅसवरती
हे जे गोळे आहेत ते आपण तळून घेऊया। पाकही तिकडे गरमागरम आहे आणि गोळेही गरमागरम असतील, त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। याने काय होईल, माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम मस्त छोटे छोटे गोळे या ठिकाणी मी बनवून घेतलेले आहे आणि गोळे जे आहे ते खूप मस्त या ठिकाणी तेल जे आहे कडकडीत गरम आहे, त्यामुळे पटकन वरती येत आहेत आणि मग गोळे हे आतपर्यंत छान शिजले की झाऱ्याच्या साह्याने काढून घ्यायचे आणि गरमागरम पाकामध्ये टाकायचे। गरमागरम पाकामध्ये टाकल्यानंतर पाकामध्ये एक 5 ते 7 मिनिटे, कमीत कमी 7 मिनिटे यामध्ये ठेवायचे आणि त्यानंतर एक चाळणी घेतली तरी चालेल। चाळणीमध्ये जे पाकातले गुलाबजाम आहे ते चाळणीवरती टाकून घ्यायचे आणि बाकीचा राहिलेला पाक जो आहे खालच्या भांड्यामध्ये निथळून येईल। या ठिकाणी आपले सुक्के गुलाबजाम जे म्हणतो आपण शाळेच्या बाहेर मिळायचे, एकदम सोपी, साधी आणि सिंपल रेसिपी आहे, अजिबात तामझाम नाही आहे। या ठिकाणी बघू शकता मस्त असे भज्यांसारखे जे आहे तळून घ्यायचे आणि टाकायचे आहे पाकामध्ये आणि थोडीशी वेळखाऊ प्रोसेस आहे, खूप जास्तही नाही पण नॉर्मली। या ठिकाणी बघू शकता मस्त छान रंग येईपर्यंत मी तळून घेतलेला आहे आणि पाकामध्ये टाकून घेतलेला आहे। पाकामध्ये टाकून झाल्यानंतर एक 5 ते 7 मिनिटं पाक छान त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या साह्याने आणि बघून घ्या रंगही खूप छान येतो। पाकामध्ये छान मिक्स करून घेतले आणि चाळणीमध्ये ठेवून पाक जो आहे तो निथळून घेतलेला आहे आणि मग डिशमध्ये मी कोरडे करून घेतलेले आहे। 10 ते 15 मिनिटांनंतर गुलाबजाम छान सुके होतात। या ठिकाणी तुम्ही बघू शकता। अशाच नवनवीन रेसिपींसाठी सबस्क्राईब करा।